चला पंचांना विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. एक विशाल लक्ष्य मोठं आव्हान आहे आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मोठे फलंदाज आपण मैदानामध्ये रवाना होताना पाहतोय. भालचंद आणि प्रदीप. हॅलो. विशाल लक्ष्य आपण पाहतोय तब्बल 69 धावांचं एक मोठं लक्ष्य आहे. जे आव्हान आहे या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी एक मोठी जोडी मैदानामध्ये पाहतोय. राणाले संघाची. राणाले संघाला पुन्हा एकदा अगेन्स्ट ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे यांच्याकडनं या आयोजन कमिटीला आणि विशेष करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. किती 24 चेंडू 69 धावा असं एक मोठं समीकरण आपण पाहतो. प्रति षटकात आपण विचार करत साधारणतः 17.25 ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामागे 17 धावांची सरासरी आहे. मोठं आव्हान आहे. तर सलामी गोलंदाज कमलाकर लेफ्ट हँड राऊंडचा मारा. पहिला चेंडू सुंदर असा लेग कट केलं होतं चेंडूला. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पहिला. हलकासा अपील मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय विस्फोटक फलंदाज भालचंद. मात्र भालचंद असा फलंदाज तालुका क्रिकेटमधून सर्वात लांब पल्ल्याचे षटकार ज्याच्या बॅटमधून नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळतात असा फलंदाज. सर्वात बिग हिटर आहे. एक विस्फोटचा फलंदाज आहे. अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं होतं. चेंडू शॉर्ट मिडविकेटला आपण पाहतो. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय अप्रतिम फटका प्रदीप याच्या बॅट मधून आपण पाहतो. चेंडू सुंदरसा फोर्स केलं होतं. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा एक उत्कृष्ट चौकार. निश्चितच राहणार संघाला विजय संपादित करायचा असेल तर मग अशा फटक्यांची गरज आहे. अटॅक अतिशय उत्कृष्ट फटका आपण पळवा. चेंडूला सुंदर असा पुल केलं होतं आणि एका टप्प्याने चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला चौकार प्रदीप याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोल ह्यावर पंचांकडे गाठ घेतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो गोलंदाज कमलाकर. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस टॉक. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पहिला जागेवरून चेंडूला फोर्स केलं होतं. अतिशय देखना फटका. निश्चित आपण पाहिलं होतं एक मोठं आव्हान आहे 69 धावांचा आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये एक राहणार संघाची सर्वात बिग जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रदीप आणि भालचंद. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे आणि निश्चितच कमलाकर बरोबर आहे. हॅट्रिकला संधी नाही आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. फक्त त्याचे 2 चेंडू शेष आहेत. जरी 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर एन्जॉय ग्रुप यांच्याकडनं मला वाटतं 1000 रुपये कमलाकर याला दिले जातील.
पुन्हा एकदा कमलाकर. आता मात्र चेंडूला थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला. चेंडूपासून थोडासा लाईन मिस झाला होता. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नाही आहे. फक्त एक धाव मिळते. फलंदाजाला एक धाव आणि राणाला संघाची धावसंख्या होती ती 13. क्रिकेटमधला एक अशुभ आकडा मानला जातो 13. आणि बघूया धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागतंय. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष असावा चालू षटकातील. विजयासाठी आपण पाहिलं तब्बल 69 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 17 धावांची सरासरी आहे. आतापर्यंत धावपटकर धावा आहेत त्या 13. आणि भालचंद इसी को कहते भालचंद सर्वात बिग हिटर आहे. मी म्हटलो ते अगोदरच सर्वात लांब पल्ल्याच्या षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात तोच हा भालचंद. अतिशय उत्कृष्ट फटका, दमदार फटका, अप्रतिम फटका, जबरदस्त फटका. एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. जयमान भावाडे विपक्ष जयमान गोवे दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच. तानाजी पाटील आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज लगेच आपण संपर्क साधायचा आहे. जयमान गोवे संघाचे तानाजी पाटील. अतिशय उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. दोन संघामध्ये एक जबर संघर्ष आपण पाहतो. जशास तसं उत्तर. आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. चेरोबा कोण या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू देवेंद्र पाटील. चेरोबा कोण या संघाचे एक नामांकित खेळाडू, संघटनेचे पदाधिकारी ज्यांच्याकडनं विशेष करून दोन्ही संघांना आणि आयोजन कमिटीला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद देवेंद्रजी. सोस्वारी मला वाटतं भोईर आडनाव आहे त्यांचं. सोस्वारी मुकादम भोईर पाटील चाललं का एकच सांगा. मुकादम पण देवेंद्र महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा, गोलंदाजीला सांभाळतोय योगेश. वडगरे संघातील एक महत्त्वाचा ट्रम्पकाडे उत्कृष्ट खेळाडू आहे. वेलकम तानाजी पाटील जयमान गोवे संघाचे एक वरिष्ठ खेळाडू. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. जनमान गोया संघ उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ भावाळे प्लीज आपण याचा विजय केने साहेब या ठिकाणी आहेत ना. योगेश राईट आर्म राऊंडचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती विस्फोट फलंदाज आपल्या फॉलो थ्रोमध्ये चुकतो. कुठल्या प्रकारची फेक नाही आहे. डेड बॉलचा इशारा तो पंचांकडनं. या स्पर्धेसाठी मित्र आपण पाहतो एक तटस्थ पंच, नामांकित पंच, नावाजलेले पंच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MC पंच, मुंबई क्रिकेट असोसिएशन संघटनेशी संलग्न असलेले पंच. चेंडूला सुंदरसा स्पंच केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं. चेंडू बीट करतो. शतरक्षकाला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार. हॅलो. तर दोन यजमान संघामधून आपण नाणेफेक पाहतोय. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय मंगेश माळी साहेब, बंदरमध्ये काल्हेर संघाचे एक नामांकित खेळाडू असून ग्रामपंचायत काल्हेर या ग्रामपंचायत माजी सरपंच, त्यांच्यासमोर आमच्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत असं नागरिक सोनादेवी ट्रस्ट मंदिराचे पुजारी रामू पाटील त्यांच्या समेत या दोन संघामधून नाणेफेक केली जाणारी. दरम्यान पंचांकडे वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या वाढते 24. दोन संघामधून आपण नाणेफेक पाहतोय. मंगेश माळी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. आता मात्र एक स्लो डिग्रीचा चेंडू, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार घेता आला नाही, जागेवरून चेंडू मारण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. बिन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट. गोवे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम षटक स्वीकारतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सुंदर फेक. अतिशय प्रतिम चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज लाईन मिस होतोय.
चेंडू पासून बॅट विभक्त झालेली आपण पाहतो. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. वेलकम जय हनुमान भावाळे संघाचे सर्व ज्यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे आपण एक बिग इव्हेंट पाहतोय. यशवंत केने साहेब आपले मनापासून स्वागत. अतिशय सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू. वेलकम सन्माननीय यशवंतजी केणे साहेब संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि जय हनुमान भावाळे संघाचे एक सर्व आहेत. धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला होता कुठेतरी धावांना एक लगाम आपण पाहिलं होतं. धावसंख्या आतापर्यंत आपण धावफलक करू होतो 25. विजयासाठी 69 धावांचं जे लक्ष्य आहे दुसऱ्या षटकाला प्रारंभ. आता मात्र अतिशय प्रतिम चेंडू, स्क्वेअर कट, व्हेरी नाईस टॉक. जागेवरून चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. गॅपमधून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. डीप पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय सुरेख चौकार. वेलकम अरविंद. योगेश सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू. ब्लॉकमध्ये चेंडू आपण पाहिला. सुंदर चेंडूला फक्त ऑन ड्राईव्ह, थोडंसं मिस फील्ड जोगेन याच्याकडनं. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी एक धावा त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. 2 धावाने राणाला संघ पोचतोय 31 या धावसंख्येवर. विजयासाठी 69 धावांचं लक्ष्य. अजूनही मला वाटतं एक जशास तसं उत्तर मात्र अजूनही विजयापासून तब्बल 38 धावा हवे आहेत. प्रति षटकात आपण विचार केला अजूनही 19 धावांची सरासरी आहे. 12 चेंडू 38 धावा. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. वेल कमी आपल्याकडं. प्लीज चला टीम मीटिंग करू नका जास्त. जयेश एका मधल्या फळीतील उत्कृष्ट जयेश 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 येतोय. एका संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड उत्कृष्ट खेळाडू आहे. कित्येक स्पर्धामधून आपल्या संघाला एक ज्यानं विजयी संपादित करून दिले. कित्येक स्पर्धामध्ये मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार ज्यानं पटकावलेला आहे. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळ संघाच्या वतीनं वडकर संघाच्या वतीनं या ठिकाणी गोलंदाजी धुरा सांभाळतोय. त्याच्या अगेन्स्ट मात्र फलंदाजी करता आपण प्रदीप याला पाहतोय. नॉनस्टेकला एक विस्फोटक फलंदाज भालचेन आहे. एक ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे अजूनही राहणाऱ्या संघासाठी. भालचेन अजूनही मैदानामध्ये. अतिशय देखना फटका. ज्या क्षणी चेंडू आणि बॅट पळीमध्ये एक संपर्क पाहिलं होतं, एक मोहर लागली होती षटकारासाठी. काय फटक्यामध्ये ताकद होती, काय टायमिंग होता. जागेवरून चेंडूला सुंदरसा फोर्स केला होता. अतिशय देखना फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू सरसीमेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार येतो पप्पूच्या बॅटमधून. आणि या 6 धाव्याने आता मात्र राणा संघ पुन्हा एकदा कमबॅक करतो, पलटवार करतोय. धावसंख्या वाढते ती 37. पप्पू वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतो, त्याला उत्तम साथ देतोय. भालचंद 13 या धावसंख्येवर. मला वाटतं चेंडूची फेक करायची. आला खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसा उत्तर.
योगेश पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांकडे गाठ घेतो स्ट्राईक रोटेट करतोय प्रदीप या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका पाहतो अतिशय सुंदर चेंडू त्या सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय सुंदर असं ऑन ड्राईव्ह केलं होतं चेंडूला चेंडू शॉट मिडॉनला येतोय आउटफील्डमधून योगेश अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय एक धाव मिळते फलंदाजाला आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी भालचंद याला एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 38 लॉस ऑफ विकेट अँड थर्ड और प्रोग्रेस तिसऱ्या षटकाला प्रारंभ कुठल्या प्रकारचा फलंदाज अजून बाद झालेला नाही आहे एक ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय ते राहणार संघाचं चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडूपासून थोडासा विभक्त आपण पाहिलं होतं लाईन मिडल ऑफ चेंडू बॅटवर घेता आला नव्हता अजूनही उर्वरित 9 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता ही सर्व स्पर्धेची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय अल्पेश गायकवाड गुणवंत गुणलेखक ज्याच्या माहितीनुसार अजूनही 9 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे बेग 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 षटकार अतिशय सुंदर फटका डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिलं जागेून चेंडूला सुंदरसा फोर्स केला होता आणि चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा वाडिश लॉंगऑफ यांच्या मधनं सरळ चेंडू सीमेच्या बाहेर जातोय मला वाटतं डबल षटकार आहे का ये भालचंद का जलवा है एक लांब पल्ल्याचा षटकार आपण ज्याच्या बॅटमधून पाहिला नेहमीच एक विस्फोट खेळी करणारा फलंदाज आहे आणि सर्वात लांब पल्ल्याचे षटकार जर मित्र कोणाच्या नावावर असतील तर भालचंद या 6 धावेने आता पुन्हा एकदा पलटवार होतं कमबॅक करतो रानाल संघ बघूया विजयासाठी अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 25 धावांची आवश्यकता आहे आता मात्र दोन्ही संघांकडून देव पाण्यात ठेवण्यात आलेले आहेत दोन्ही संघ डू अँड डाय सिच्युएशन मध्ये पाहतोय पुन्हा एकदा जयेश आता मात्र थोडासा बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप असा मारा आपण पाहतोय पंचांकडे वाईटचा इशारा येतो धावेचा निर्बाळा धावसंख्या वाढते विजयासाठी अजूनही फक्त 24 धावांची आवश्यकता 8 चेंडूंचा खेळ शेष आहे प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे 8 चेंडू 24 धावा 69 धावांचं एक विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना एक जबरदस्त झुंजार खेळी 2 फलंदाजांमधून आपण पाहतोय जशाच तसा नेट टू नेट फाईट चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह केला होता अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता आता मात्र निश्चितच या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न तो अंगलट येतोय फटक्यामध्ये ताकद आणि टायमिंग सुपर होता मात्र कुठेतरी मला वाटतं 7 चेंडू आणि 23 धावा आता मात्र दोन्ही बंधू आपण मैदानामध्ये पाहतोय नेहमीच राणाल्या संघासाठी 100% एफर्ट्स देणारे हे दोन बंधू आता मैदानामध्ये पाहतो चंद्रकांत आणि भालचंद्र शेवटचे 7 चेंडूंचा खेळ मला वाटतं शेष विजयासाठी अजूनही 23 धावा दूर आहे खराब चेंडू उत्तम प्रहार चेंडू मात्र आउट ऑफ पार्क अतिशय खराब चेंडू होता आणि वेगवान फटका ज्याच्या बॅटमधून पाहायला जागून चेंडूला सुंदर असं फोर्स केलं होतं चेंडू मिडविषमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार भालचंद याच्या बॅटमधून या 6 धावेने आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतो राणाल संघ विजयासाठी आता मात्र जी आवश्यक धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त किती धावा राहिली
17 धावांचं गणित आहे आपण पाहिलं होतं, जे आस्किंग रन रेट प्रति षटकामध्ये आवश्यक धावगती आपण पाहिली होती. त्या धावगतीला प्रत्येक षटकामागे स्पर्श केला जातो आणि अजूनही उर्वरित शेवटच्या षटकामध्ये फक्त 17 धावांची गरज आहे. जे आस्किंग रन रेट आहे 17 धावांचं जे गणित आहे ते गणिताचं कोडं बघूया. रानाल संघ सोडवते की काय. आतापर्यंत रानाल संघाकडून अतिशय चांगला खेळ आपण पाहिला, एक जशास तसं उत्तर पाहिलं. मात्र अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक हाताळण्याचा मान सन्मान बघूया कुठला गोलंदाज. रवी. अतिशय सुरेख चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिलात. परिपूर्ण मात्र मिस झाला होता. चंद्रकांत 22च्या रूपाने एक धाव मिळते. एक धावणी संघ धावसंख्येवरती आता विजयासाठी जे लक्ष आहे ते 16 धावांचं 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता मात्र भालचंद 5 चेंडू आणि 16 धावा असं एक समीकरण सामन्यामध्ये निश्चित मित्र आपण एक रंगत आणि चुरस पाहतोय. एक विशाल लक्ष 69 धावांचं आणि एक उत्तमरित्या या धावांचा पाठलाग करताना रानाल संघ, विष्णू भालचंद आणि प्रदीप यांची आतिषबाजी आपण पाहिली. भालचंद अजून मैदानात आहे. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू जो आहे तो दोन्ही संघांसाठी अतिशय निर्णायक आहे. अतिशय खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. 2 षटकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय आणि मला वाटतं पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. और स्टेप साईड लेने का नो बॉलचा इशारा. मग तब्बल 1+4 एकंदरीत 5 धावा. आणि हा चेंडू एक मेजवानी असेल, फ्रीट असेल. पाच चेंडू 11 धावांची आवश्यकता. थे किधर आये किधर. हा जो चौकार गेला तो या स्पर्धेचा मला वाटतं एक टर्निंग पॉइंट आहे. बघूया काय घडतंय. खराब चेंडू आपण पाहिला होता. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू. फलंदाजाकडे भरपूर वेळ होता आणि आपल्या ताकदीचा वापर करून चेंडूला मात्र आउट पार केलं होतं भालचंद याने. आता परिपूर्ण कमबॅक होतोय. राणाला संघ जबरदस्त विजयाच्या उंबरठ्यावर. कारण की उर्वरित 4 चेंडूमध्ये अल्पेश गायकवाड सांगतात विजयासाठी धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 5. 4 चेंडू 5 धावा, 69 धावांचं एक भलं मोठं लक्ष. अतिशय अखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाकडे आपण पाहिलं होतं की भरपूर वेल होते आणि चेंडूला सुंदर असं भिरकावून दिलं होतं. पुन्हा एकदा
थोडासा अक्रॉस द लाईन, थोडासा आडवे बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र फटका फसतोय. निश्चितच सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. बिग विकेट, बडी मछली यहाँ पर जाल में फसते हुए भालचेना मात्र धावचीत बाद होतोय. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवरता आला नाहीये. अतिशय खराब चेंडू, चेंडू सुंदर असा स्वीप केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. फक्त एक धाव अजूनही उर्वरित. 2 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. वेलकम कुंदनजी. विजय कारिवली संघाचे एका नामांकित खेळाडू आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 2 चेंडू 3 धावा. अतिशय सुरेख आणि सुंदर असं आयोजन प्रल्हादजी चौधरी यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद प्रल्हादजी. लेग स्टंपच्या निश्चितच बाहेरचा चेंडू, खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकदम पुढे शकते. आता मात्र 2 चेंडू शेष आहेत. विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघ डू अँड डाय सिच्युएशन वाहतोय. आणि निश्चितच आताचा चेंडू आपण पाहिला होता लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा. एक बोनसच्या रूपाने धाव मिळते ती राहणार या संघाला. एक मानसिक दबाव असतोय, प्रेशर असतो ते गोलंदाजावर. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू लेग बिफोर फलंदाजाला बाद केलं जातं. अतिशय उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली. अजूनही विजयासाठी 1 चेंडू शेष आहे. आता मात्र 2 धावांची गरज आहे. आता मात्र पलटवार पुन्हा एकदा वडगर संघ करतोय. सामना थोडासा वडगर संघाच्या बाजूने झुकतोय. नेक्स्ट फलंदाज विजय गेलेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. विनोदजी उमराटकर आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. शेवटचा चेंडू शेष आहे. विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय कुशल मोमेंटचा सामना आपण पाहतोय. डू अँड डाय सिच्युएशन दोन्ही संघामधून कुठला संघ विजय संपादित करेल याचं
दोन्ही संघामध्ये अजून पिक्चर क्लिअर झालेलं नाही आहे, पण मात्र निश्चितच गोलंदाज परिपूर्ण कमबॅक झालेला आहे. असं वाटलं होतं की सामना राणा संघ जिंकतो की काय, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण एक प्रत्येक प्रेक्षकाची उत्कंठा ही शिगेला पोचलेली आहे. अंतिम चेंडू शेष आहे, 1 चेंडू आणि 2 धावा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे. व्हाट अ कॅच. कमलाकर अतिशय उत्कृष्ट झेल कलेक्ट करतोय. अतिशय कुशल मोमेंटचा सामना आपण मित्रो पाहिला होता. म्हणून क्रिकेटला अनिश्चित खेळ का मानला जातो. बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात होता का राणा संघ आता जिंकेल, अशा बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं शेवटच्या क्षणावरून. मात्र कलाटणी मिळते सामन्याला आणि विजय पुन्हा एकदा संपादित, विजय पुन्हा एकदा वडगर संघाच्या पदरी पडतोय. तर निश्चितच अतिशय सुरेख आणि सुंदर सामना दोन संघामधून आपण पाहिलात. निश्चित या सामन्यात एक प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन आपण पाहिलं. सामना कोणीही जिंको, मात्र प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन या सामन्यामधून झालं. अतिशय कुशल मोमेंटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सामना कसा असावा तर सामना असा असावा. शेवटच्या क्षणापर्यंत एक उत्कंठ प्रेक्षकांची शिगेला पोचलेली आपण सामना पाहिला. वेलकम बंडू. मला वाटतं नुकतंच ज्याचं डेब्यू झालेलं आहे, पदार्पण झालेलं आहे. प्रमोद पाटील आणि भाऊ पाटील रियान इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत वडगर. प्रमोदजी पाटील उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती. अंतिम षटक ज्यांना हाताळलं होतं आणि शिकस्त दिली होती राणा संघाला एक उत्कृष्ट गोलंदाजी मॅजिकल षटक हाताळलं होतं. त्याबद्दल प्रमोद यांच्याकडनं त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. रवी आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं. तर विजेचा शिल्पकार राजू आपण स्टेजवर यायचं आहे. विजयाचा शिल्पकार राजू ज्यानं शिकस्त दिली होती, पराभूत केलं होतं बलाढ्य संघाला, एक सिंहाचा वाटा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजू, आणि ज्यानं चौकारांची हॅट्रिक साधली होती, हॅट्रिकसाठी स्पेशल गिफ्ट केक दिला जातो. रिहान इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रमोद आणि भाऊ पाटील यांच्याकडनं रवी याला प्रथम 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जातं. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यासाठी मी अतिशय सुरेख सुंदर षटक ज्यानं हाताळलं होतं, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं चौफेर फटकेबाजी केली होती, चौकारांची हॅट्रिक साधली होती, विजयाचा शिल्पकार मंगेश दादा. आपण त्याला प्रथम एक आकर्षक जी ट्रॉफी आहे कल्पेश बोबडे यांच्याकडनं ज्या आकर्षक ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाल्या त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. त्यानंतर स्वप्नील चौधरी यांच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट आहे हॅट्रिकसाठी, एक स्पेशल